नमस्कार, सिटीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 1 जानेवारी 2024 वार सोमवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। केंद्र सरकारने पारित केलेल्या हिट अँड रन या कायद्याच्या विरोधात देशातील सर्वच ट्रक चालक मालक संघटना रस्त्यावर उतरल्याचे दिसून येत आहे। अमरावती शहरात सुद्धा हा कायदा रद्द करण्याची मागणी घेऊन ट्रक चालक मालक वाहतूक संघर्ष समिती व अमरावती जिल्हा मोटर मालक माल वाहतूक असोसिएशन वतीने 1 जानेवारीला दुचाकी रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करीत जोपर्यंत कायदा रद्द होत नाही तोपर्यंत ट्रक चालविणार नाही असा निर्णय यावेळी घेण्यात आला। केंद्र सरकारने नव्याने लागू केलेला वाहतूक कायदा हा आता सर्व चालकांना डोकेदुखी ठरल्याचे दिसून येत आहे। या नव्या विधेयकात अपघातात मृत्यू झाल्यास चालकांना 7 लाखाचा भूदंड, न भरल्यास 10 वर्षाची सक्त शिक्षा असा स्पष्ट उल्लेख नव्या हिट अँड रन या कायद्यात लागू केल्याने अमरावती जिल्ह्यातील अनेक ट्रक संघटना विधेयकाच्या विरोधात केली आहे। अमरावती शहरात 1 जानेवारीच्या दिवशी विदर्भ ट्रक चालक मालक वाहतूक संघर्ष समिती व अमरावती जिल्हा मोटार मालक माल वाहतूक वतीने भव्य दुचाकी रॅली काढून घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला। जनता विरोधी, संविधान विरोधी कानून वापस लो। संविधान में पहले ही हर तरीके के कानून। बोलिए। मेरा नाम मोहम्मद अफसर है और ये सभी ड्राइवर एसोसिएशन और सभी ड्राइवर जिले के और पूरे देश में ये 1 तारीख को पूरे देश में ये जो काला कानून लगाया गया है जिसमें 10 साल की सज़ा और 7 लाख रुपए दंड का जो प्रावधान सरकार ने रखा है, किसी को भी विश्वास में ना लेते हुए ये काला कानून लागू किया है। इसके अंदर सभी विकल धारक हैं उन पर ये कानून लागू होता है। ये कानून एकदम कठोर कानून है, इससे गाड़ियाँ सबको खड़े रखना पड़ेगा और आने वाले दिनों में ये पूरा देश की अर्थव्यवस्था पूरी डाउन हो जाएगी और ट्रक जो है पूरे देश के इसमें विकास में बहुत महत्वपूर्ण ये भूमिका निभा रहा है और इसीलिए हम सब मिलकर इसका विरोध करते हैं और अभी हम सब कलेक्टर ऑफिस पर निवेदन देने के लिए जा रहे हैं। आपकी मांग क्या है? मांग क्या है आपकी? मांग हमारी यह है कि जो ये काला कानून जो बनाया है जिसमें 10 साल सज़ा और 7 लाख रुपए दंड का जो प्रावधान रखा है, ये सरकार ने पीछे लेने को ना, जो पुराना कानून है वही लागू रहने को ना। ओके। काय सांगाल आपण त्याच्यासाठी आज आपण एवढा आक्रोश करताय? मी पुरुषोत्तमदास बागडी, प्रभारी अध्यक्ष आहे अमरावती जिल्ह्याचा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा। मला यात महत्त्वाचं हे वाटते, हा जो कानून आहे असा कायदा करण्याचं ठरवलेला आहे, तोपर्यंत सही राष्ट्रपतीची होत नाही तोपर्यंत हा कायदा लागू होत नाही। परंतु हा जो कायदा लागू करण्यासाठी घातलेला आहे, हा कायदा असा आहे की जो ड्रायव्हर आहे तो कोण आहे, त्याचा जात कोणती आहे, धर्म कोणता, हा विषय नाही। त्याच्यामध्ये जो 4 व्हीलरमध्ये बसला तो करोडपती मालक जरी असेल, तो ड्रायव्हर आहे, मालक गाडी चालवतो आहे, तर त्याला जर त्याच्या हाताने ॲक्सिडेंट झाला तर त्याने ज्याचा ॲक्सिडेंट झाला त्याला उचलून हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे।
तर अशा परिस्थितीमध्ये तो जमा असेल तर त्याला मारला जाईल. तो ड्रायव्हर तो जो तिथं उभा राहील आणि तो त्याला उचलायला जाईल, तो मारला जाईल. कदाचित ज्याचा ॲक्सिडेंट झाला तो वाचून जाईल. म्हणून थोडक्यात मला हे सांगायचं याच्यामध्ये की हा कायदा जो याच्यावर विचार झाला नाही, विचार करून हा कायदा लागू करायला विचार केला पाहिजे. आणि नंतर जर याला हा नेला नाही पॅसेंजर, तिथं तो ॲक्सिडेंटचा माणूस दवाखान्यात नेला नाही हॉस्पिटलमध्ये, तर त्याला मग 7-10 वर्षाची सजा आहे किंवा मग 7 लाख रुपये दंड आहे. हा जो कायदा हा फार घातक कायदा आहे. म्हणून ड्रायव्हर लोक जर पळाले नाही तर मारले जाणार आहेत. म्हणून त्यांच्या अंगावर हा बितलेला कायदा आहे. असे अनेक कायदे आहेत जे लोकांच्या हिताचे नाही आहे. काल थोडक्यात सांगायचं आहे मला, काल एका बिलावर साईन झाली राष्ट्रपतीची. ते बिल म्हणजे तुमचे जो मौलिक अधिकार देणारा जो न्यायव्यवस्था जी आहे, तुम्हाला जे मौलिक अधिकार देते, त्याचा जो प्रमुख आहे, त्याचं म्हणणं असं होतं का निष्पक्ष निवडणुका झाल्या पाहिजे देशामध्ये, तर त्याला हटवलं आज त्याच्यामधून. आजच्या मागण्या काय? त्याला धरून हे आहे, आज कशासाठी त्याला धरून हे आहे. म्हणून नंतर हा दुसरं बिल आणण्याचा प्रयत्न आहे. तेव्हा मला थोडक्यात तुम्हाला सर्वांना हे सांगायचं आहे, हा कोण्या व्यक्तीचा नाही, सर्वांसाठी आहे. आणि हे जबाबदारी सरकारची आहे. तर जर यांनी निर्णय घेतला ट्रकवाल्यांनी की आमचा चक्का उद्यापासून बंद होणार आहे, तर जनता उपाशी मरणार आहे, जीवनावर चक्क मिळणार नाही. याला जबाबदार ड्रायव्हर राहणार नाही, मालक राहणार नाही, सरकार राहणार आहे. थोडक्यात सांगायचं आहे, माझा विश्वास, आमच्या ट्रान्सपोर्ट अथॉरिटीचा विश्वास उडालेला आहे सरकारवरून. म्हणून तुम्हाला थोडक्यात सांगावं लागेल, या लोकांना हा निर्णय घ्यावा लागणार आहे आता आम्हाला सर्वांना, की आम्हाला जे काही सरकारमध्ये आज एकही पक्ष आमच्या बाजूने नाही, एकही पक्ष आमच्या बाजूने आला नाही, येत नाही. याचं कारण काय? आम्ही तर सर्व वेगवेगळ्या पक्षाचे आहोत. का आला नाही तो? याचं कारण असं आहे सर, हा माझा जो प्रश्न आहे, थोडक्यात तुम्हाला असा प्रश्न हा, या सर्वांना बाजूने हटवून हे जे कायदे केलेले आहे यांना वापस घेणारा माणूस, यांना या कायद्यांना परत घेणारे लोक तुम्हाला सत्तेत पाठवावं लागणार आहे. आणि त्यापूर्वी राष्ट्रपती जो आहे आमचा आहे, संविधान आमचं आहे, हे सुद्धा अधीन करून टाकलं सत्तेनं. म्हणून त्याला स्वतंत्र करण्यासाठीची लढाई आहे. तो स्वतंत्र केव्हा होईल त्याची निवडणूक पद्धत आम्हाला संविधानानं सांगितलं की सर्वांना सांगतो, ऐकून घ्या. सांगितलं आहे आम्हाला, काय सांगितलं आहे? संविधानानं सांगितलं आहे की तुम्हाला जगाचं असेल, राष्ट्रपतीला स्वतंत्र करण्यासाठी मत द्या. त्याची निवडणूक पद्धत लोकातून होईल, तेव्हा न्यायाची व्यवस्था मोकळी होईल. तोपर्यंत आम्हाला आता या देशामध्ये न्यायाची अपेक्षा नाही. धन्यवाद, तुम्ही ऐकलं. क्या नाम आपका? मैं वसीम खान, अमरावती गुड्स ट्रांसपोर्ट एसोसिएशन का प्रेसिडेंट। मैं ये ड्राइवर भाइयों के साथ में आज कलेक्टर ऑफिस पे निवेदन देने के लिए आया हूँ। उसमें निवेदन ये है कि जो मोटर मालकों के और ट्रक ड्राइवर के ऊपर जो जिस तरीके का कानून आया है, ये कानून ट्रक वालों के ऊपर या मोटर मालकों पे या ट्रांसपोर्ट व्हीकल के ऊपर नहीं है, ये सभी ड्राइवर लोगों के ऊपर है। इसमें 2 व्हीलर का भी ड्राइवर है, कार का भी ड्राइवर है। अब अगर कोई ऐसी आकस्मिक दुर्घटना हो जाती है, उसके अंदर अगर एक्सीडेंट में अगर कोई आदमी घायल हो जाता और ड्राइवर ऑन द स्पॉट रुकता, तो पब्लिक उसके बाद साथ में जस्टिफाई नहीं करती ना, उसके साथ में इंसाफ नहीं करती। और जो बागड़ी जी ने बताया आपको विस्तार से, वो सारी डिटेल है कि हमारे ऊपर कानून थोपा जा रहा है। फालतू एक ड्राइवर फालतू की चीजें हैं जो हमारे ऊपर थोपी जा रही है। और ये ट्रांसपोर्ट एक्ट के तहत जो है वो हमको बदलना पड़ेगा। तो ये सारी चीज़ें जो है वो हम कलेक्टर को अपने लेटर के माध्यम से देने के लिए आए हैं। इसके लिए जो भी चीज़ें हैं वो हमारी एसोसिएशन, हमारे ड्राइवर भाई बंधु हमारे साथ में है। अगर ये चीज़ें अगर वापस नहीं होती है तो इसका असर जो है वो आने वाले समय में पूरे भारत के नागरिकों को उसको भुगतना पड़ेगा। कारण ये है कि ट्रांसपोर्टेशन अगर बंद हो जाएगा, व्हीकल चलना बंद हो जाएगी, तो एक जगह से दूसरी जगह के ऊपर सामग्री कैसी जाएगी? उसमें मेडिसिन है, खाद्य पदार्थ है, सारी चीज़ें हैं। अगर ड्राइवर गाड़ी ही नहीं चलाएगा तो आप माल प्रोवाइड कैसे कर पाओगे? तो इसके लिए हम सब लोग यहाँ पे इकट्ठा हुए हैं और अभी हम निवेदन देने के लिए जा रहे हैं। आप सभी लोगों का बहुत बहुत धन्यवाद। विविध मार्गाने शेकडो ट्रक चालक आणि मालकांनी ते जिल्हाधिकारी कार्यालय गाठून येथे सुद्धा घोषणाबाजी करण्यात आली। हिट अँड रनचा कायदा रद्द करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्फत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवण्यात आले। कायदा रद्द करा, ट्रक चालवणार नाही असा निर्णय आता सर्व ट्रक चालकांनी घेतला आहे। नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला राज्यात 129 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। नव्याने निर्माण होत असलेल्या JN1 कोरोना आजार आता सर्वत्र हळूहळू पसरत आहे। अमरावती जिल्ह्यात सुद्धा 5 रुग्ण आढळून आले होते। आता मात्र 2 दिवसांपासून रुग्णसंख्येत वाढ झाली नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सोंदाडे
यांनी स्पष्ट केली आहे. प्रशासन कोरोना संशयित रुग्णांच्या अहवालाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती सुद्धा डॉक्टर सौंदडे यांनी स्पष्ट केली. मात्र नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, हात स्वच्छ धुणे, मास्क वापरणे आणि सर्दी खोकला वाटल्यास लवकरात लवकर उपचार करावा असे आवाहन आता जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदडे यांनी केले आहे. त्यांनी मागील काही दिवसापासून देशामध्ये कोविडचे काही पेशंट वाढलेले आहेत आणि काही नवीन स्ट्रेनचे काही पेशंट आढळलेले आहेत. तर आपल्याकडे सुद्धा आपण 23 तारखेपासून टेस्टिंग वाढवलेली आहे. तर काही कोविडचे पेशंट सापडले ते आपण जिनोम सिक्वेन्सिंगसाठी सॅम्पल पाठवलेले आहेत, त्याचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. तर या बाबतीत एवढं सांगू इच्छितो की लोकांनी फक्त काळजी घ्यावी. याच्यामध्ये घाबरण्यासारखं किंवा असं कुठं कारण नाही आहे. फक्त जे कोविडचे प्रोटोकॉल आहेत की हात स्वच्छ धुणे, थोडा डिस्टन्सिंग ठेवणे, गर्दीचे ठिकाण टाळणे, मास्कचा वापर करणे, तर हे आणि सर्दी खोकला असे काही लक्षणं असले तर ताबडतोब आपल्या डॉक्टरांना जाऊन त्याचा उपचार घेणे. तर एवढे काळजी घेतली तर आपण खूप गोष्टी करू शकतो. जुना बायपास मार्गावर MIDC येथे असलेल्या जाधव गिअर्स जिनिंग अँड प्रिन्सिंग कंपनीतील 60 कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी केल्याने आता सर्व कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अचानक गेटवर 22 डिसेंबरला नोटीस लावल्याने हा प्रकार लक्षात येताच कामगाराने प्रशासनाकडे धाव घेतली. यात कामगार उप-आयुक्तसह 1 जानेवारीला जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना निवेदन सादर करण्यात आले. यात आता कामगार आयुक्त कार्यालयाने जाधव कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मात्र अद्यापही कोणत्याच कामगाराला कामावर रुजू न केल्याने सर्व 65 कामगारांवर उपासमारीची वेळ येत आहे. मी रवींद्र चौधरी, जाधव गिअर, W27 MIDC अमरावती या कंपनीचे आम्ही सर्व कामगार 22 तारखेला मागच्या महिन्यात 22 तारखेला कंपनी मालकांनी कोणतीही नोटीस न देता आणि काही सूचना न देता कंपनी बंद झाली आणि आमच्या सर्व 60 कामगारांचे परिवार हे रस्त्यावर आले, बेरोजगार सर्व झालेले आहे. तरी आम्ही आज कामगार उपायुक्त या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना जे लेटर दिलं होतं, त्यांनी आम्हाला लेटर दिलं की मी कंपनी मालकाला लेटर पाठवलेलं आहे आणि त्यांना जबाब विचारलेला आहे की बाबा तुम्ही कंपनी कोणत्या कायद्यानुसार बंद केली वगैरे. आणि आम्ही तसेच आज कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांना सुद्धा निवेदन दिले व आमचं पुढचा विषय जर कंपनी चालू जर झाली नाही तर आम्ही पुढं उपोषणाची तयारी केलेली आहे, तर उपोषण करणार आहोत. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. गरजूवंतांना साहित्य भेटसह दिव्यांगांना 3 चाकी सायकल देऊन अनाथांची सेवा करणारे समाजसेवी गोविंद कासट हे अमरावतीचे बाबा आमटे बनल्याचे दिसून येत आहे. पुन्हा त्यांच्यासह मित्रमंडळ वतीने तपोवनात सेवाभावी कार्यक्रमाचे आयोजन करून अनेकांचा वाढदिवस तर अनेक गरीब नागरिकांना भेटवस्तू दिल्याने सर्वत्र गोविंद कासट यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. नवीन वर्षाची पहाट तपोवन या समाजसेवी कार्यक्रमाचे आयोजन पुन्हा 1 जानेवारीला सकाळी गोविंद कासट आणि त्यांच्या मित्रमंडळीने आयोजित करून अनेक गरजू नागरिकांना तर अनेक दिव्यांग शाळा तसेच निराधार वृद्धाश्रमाला साहित्य भेट देण्यात आली. गेल्या 24 वर्षापासून हा उपक्रम सुरू असून पुन्हा शहरातील समाजसेवी व्यक्ती तसेच दानसेवी व्यक्तींना आमंत्रित करून उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तपोवन संस्थेचे अध्यक्ष स्वर्गवासी शिवाजी पटवर्धन यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
सर्वप्रथम स्वर्गवासी डॉक्टर अतुल आळशी आणि स्वर्गवासी मोतीलाल राठी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांना 2 मिनिट मौन पाळून आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमात अभिनंदन बँकसह इतर मासिकांचे मान्यवरांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे विमोचन करण्यात आले. यासोबतच धीरूभाई सांगानी लिखित पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. या दरम्यान गोविंद कासट आणि मित्रमंडळी वतीने तपोवन संस्थेला 25,000 नगदी रक्कम भेट देण्यात आली. यासोबतच क्रीडा उपसंचालक विजय संतांसह इतरांचा 1 जानेवारीला वाढदिवस असल्याने त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. आयोजित कार्यक्रमात घरकाम करणाऱ्या महिलेला आणि विद्यार्थिनीला आणि दिव्यांग व्यक्तींना सायकल भेट देण्यात आली. नांदगाव पेठ येथील सार्वजनिक वाचनालयासह इतर वाचनालयाला पुस्तकांचा संच भेट करण्यात आला. अंध विद्यालयाला साहित्य भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. मनपा वडाडी शाळा क्रमांक 14चे शिक्षक योगेश पखाले यांनी आपल्या घराचे वास्तुकाला विद्यार्थ्यांना आमंत्रित करून त्यांच्या हस्ते उद्घाटन केल्याने योगेश पखाले सह शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. शहरात नागरिकांच्या घरातील रद्दी पेपर जमा करून गोविंद कासट मित्रमंडळींना भेट देण्यात आली. नववर्षाची पहाट तपोवनात हा आमचा कार्यक्रम परमपूज्य दाजीसाहेब पटवर्धन यांची पावनभूमी विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन येथे गेली 25 वर्ष सातत्याने होत आहे. यंदा 25व्या वर्षाला मागच्या 24 वर्षापूर्वी दरवर्षी थोड्या क्रमाने या कार्यक्रमात गर्दी वाढते आहे आणि तेवढंच सहकार्य मिळते आहे, तेवढेच कार्यक्रम वाढते आहे. या कार्यक्रमात पहिल्या वर्षापासून 25 वर्षापर्यंत जुळलेली सर्व मंडळी आणि त्यात पडणारी भर ही वखाणण्याजोगी आहे आणि ही भर आणि दाजीसाहेबांचा आशीर्वाद हे सर्व आमच्यासाठी अतिशय उत्साही आहे. त्या निमित्ताने आम्ही काही मान्यवर लोकांचे सत्कार जे या क्षेत्रात चांगलं काम करतात, त्याच्यानंतर या ठिकाणी ज्यांना आवश्यक आहे अशा लोकांना कोणाला सायकली दे, कोणाला दुचाकी सायकली दे, कोणाला धंदे व्यवसायासाठी साहित्य दे, अंध पोरं जुडो खेळले यंदा त्यांना अंध लोक जुडो खेळतात त्यांना जुडो मॅट दे, अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन आम्ही दरवर्षी करतो. त्याला लक्षणीय साथ मिळते. एकटा गोविंद कासट काही करू शकत नाही. सर्वांच्या सहकार्याचं हे कार्य आहे, सर्वांच्या मदतीचं हे कार्य आहे. असं समजा की आम्ही वृत्तपत्र रद्दीपासून तर आज एक गृहस्थ आले या कार्यक्रमात, मैं आपको 1 लाख रुपये देना चाहता हूँ. बोला अभी मत दो, गड़बड़ में शांति से बैठो, आपकी अपेक्षा क्या है, मेरे मन में क्या है, हम क्या कर सकते हैं, ये सब विचार करके हम करेंगे असं त्यांच्या मोठ्या मुश्किलीनं त्यांना समजावून सांगून त्यांच्या खिशातले पैसे त्यांच्या खिशात टाकले. सांगायचं तात्पर्य हे की असं मोठं सहकार्य एखाद्या माणसाला मिळावं याहून दुसरं भाग्य काही असू शकत नाही. परमपूज्य दाजीसाहेब पटवर्धन, त्यानंतर आमचे बाबा आमटे, त्याच्यानंतर आपल्या लोकल पद्मश्री प्रभाकरराव वैद्य आणि आमची तमाम मित्रमंडळ यांचे आशीर्वाद यांची साथ यातून ते कार्यक्रम होते आहे. धन्यवाद. जय. या कार्यक्रमाला माजी लेडी गव्हर्नर कमल गवई, गोविंद कासट, डॉक्टर श्यामसुंदर निकम, समाजसेवक सुदर्शन, तपोवन संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक सुभाष गवई, काँग्रेस नेते किशोर बोरकर, सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजेतिया, पोलीस निरीक्षक रीता उईके सह अनेक क्षेत्रातील मान्यवरांसह शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी अनेकांनी या उत्कृष्ट कार्यक्रमाबद्दल आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली. देशात केंद्र सरकारने पारित केलेल्या हिट फॉर रन या नवीन कायद्याविरोधात आता राज्यभर ट्रक चालकांनी आक्रमण आंदोलनास सुरुवात केली आहे. नवी मुंबई येथील बेलापूर राष्ट्रीय महामार्ग, पनवेल सायन महामार्ग चक्का जाम झालाय. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता शेकडो ट्रक चालकांनी चक्क पोलिसांवरच हल्ला केला. यासोबतच नागपूर अमरावती महामार्ग सुद्धा 1 जानेवारीला चक्का जाम करण्यात आल्याने शेकडो वाहने अनेक तास रस्त्यांवर ठप्प झाल्यात. केंद्र सरकारने मोटर वाहन कायदा संमत केल्याने याच कायद्याच्या विरोधात राज्यभर अनेक ठिकाणी निदर्शने, आंदोलन आणि चक्का जाम आंदोलनाला सुरुवात झाली आहे. कोणत्या कारणाने या कायद्याला अनेक ट्रक मालक संघटना विरोध करीत आहेत ते पाहूया. अपघातास जबाबदार असलेल्या ट्रक चालकास 7 वर्षाच्या शिक्षेची तरतूद केली आहे. याशिवाय 7 लाख रुपयाचा दंडही ठोठावण्यात आला आहे आणि याच 2 मुख्य कारणामुळेच राज्यभरामध्ये अनेक ट्रक चालक संघटना आता रस्त्यावर उतरल्या आहेत.
या कायद्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रासह भारतातील सर्व ट्रक चालक संघटना संपावर गेले. 1 जानेवारीपासून 3 दिवसाचा संप असल्याने ट्रक चालकांनी रस्त्यावर येऊन रास्ता रोको आंदोलनास सुरुवात केली आहे. उलवे यांनी नवी मुंबईतील बेलापूर महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. NRI पोलिसांनी शेकडो ट्रक चालकांना अटक केली असता काही ट्रक चालकांनी चक्क पनवेल साईन महामार्ग रोखून धरल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहेत. त्यामुळे नव्या कायद्याला विरोध करण्याकरिता ट्रक चालक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. याशिवाय नवी मुंबईमध्येही ट्रक चालकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनास सुरुवात केली. महामार्ग आणि वाहतूक कोंडीचा यावेळी प्रयत्न केल्याने पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला तर संतप्त वाहन चालकांनी चक्क पोलिसावर हल्ला केला. नवी मुंबईमध्ये NRI पोलीस स्टेशन अंतर्गत JNPT रोडवर अंबुजा सिमेंट फॅक्टरी आहे. त्या ठिकाणी तेथील जे ड्रायव्हर लोक आहेत ते सर्व सकाळी 9च्या दरम्यान रस्त्यावर येऊन त्यांनी रस्ता बंद केला होता. त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आमचे NRI पोलीस स्टेशनचे काही अधिकारी आणि स्टाफ त्या ठिकाणी गेला असता सुमारे 40 ते 50 ड्रायव्हर लोकांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि 40 ड्रायव्हर लोकांना ताब्यात घेतलेले आहे. त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई आम्ही करत आहोत. ड्रायव्हर लोकांनी यापुढे आंदोलन करताना शांततेने आंदोलन करावे. कुठेही जर कायदा हातात घेतला तर त्याच्यावर अत्यंत कठोर अशी कारवाई पोलिसांकडून केली जाईल याची नोंद घ्या. या दरम्यान नवी मुंबई पोलिसांनी महामार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तरी सुद्धा राज्यभर विविध ठिकाणी शेकडो ट्रक चालकांनी निदर्शने आंदोलनास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे नागपूर अमरावती महामार्गावर सुद्धा ट्रक चालकांनी आंदोलनास सुरुवात केल्याने अनेक तासपर्यंत वाहतूक कोंडी निर्माण झाली. धक्का जाम लगे बादल लगा ले हर आदमी ड्राइवर है क्या लगा के रहे वापस लो बेटा ट्रेन मध्ये बसायला बसायला जागा नाही रात्री आपल्याला अमरावती जिल्ह्यातील जिजाऊ कमर्शियल बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी जिजाऊ सहकार पॅनल विरुद्ध परिवर्तन पॅनलमध्ये थेट लढत होऊन यात जिजाऊ सहकार पॅनलचा दणदणीत विजय झालाय. बँकेचे अध्यक्ष असलेले अविनाश कोठाडे यांच्या पॅनलने पुन्हा बाजी मारली. 31 डिसेंबरला विविध मतदान केंद्रांवर मतदान होऊन 1 जानेवारीला झालेल्या मतमोजणीनंतर निकाल घोषित करण्यात आला. अमरावती जिल्ह्यात कमर्शियल बँकेत अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या जिजाऊ कमर्शियल बँकेची निवडणूक प्रक्रिया
पूर्ण होऊन या निवडणुकीत याच बँकेचे अध्यक्ष असलेले अविनाश कोठाळे तसेच त्यांचे अनेक सभासद उमेदवार रिंगणात उभे होते. त्यांना टक्कर देण्यासाठी परिवर्तन पॅनल सुद्धा रिंगणात उतरली. या दरम्यान परिवर्तन पॅनलने पत्रकार परिषदेचे आयोजन करून अविनाश कोठाळे यांच्या कारकीर्द आणि बँकेत झालेल्या घोटाळ्याबद्दल अनेक माहिती समोर आणली होती. तर एका सभासदांनी सुद्धा पत्रकार परिषदेचे आयोजन करून अविनाश कोठाळेवर स्वतःचीच आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला होता. या दरम्यान एकमेकांवर चांगलाच आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर 31 डिसेंबरला जिल्ह्यात अनेक मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि दुसऱ्याच दिवशी 1 जानेवारीला मतमोजणी होऊन यात अविनाश कोठाळे यांच्या जिजाऊ सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाला. या निवडणुकीत जिजाऊ सहकार पॅनलचे विजयी उमेदवार अविनाश कोठाळे, नितीन डहाके, प्राध्यापक अनिल बंड, डॉक्टर गौरव विधळे, बबनराव आवारे, श्रीकांत टेकाडे, प्रदीप चौधरी, पल्लवी बारबदे, बंड, सुनील चाफले, स्वप्नील वारे, विरोधी पक्ष अनिल ताले, अरविंद गावंडे, प्रशांत गावंडे, राजेंद्र अढाऊ, वैशाली गुडदे यांचा विजय झाला. जगातील नागरिक नवीन वर्षाची सुरुवात वेगवेगळ्या कार्यक्रमाने साजरा करीत असताना तिवसा तालुक्यातील वणी ममदापूर ग्रामस्थांनी गावातीलच मोक्षधाम येथे श्रमदान आणि स्वच्छता अभियान राबवून नववर्षाची सुरुवात करून समाजापुढे नवा आदर्श ठेवलाय. या मोहिमेत आजी माजी सरपंच सदस्य, पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. तालुक्यातील वणी ममदापूर ग्रामस्थांच्या वतीने ममदापूर येथील मोक्षधाम वतीने श्रमदान व स्वच्छता करून नववर्षाचे स्वागत करत समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. खऱ्या अर्थाने वैराग्यमूर्ती गाडगे, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या विचाराने गाव घडावे हीच या मागची संकल्पना असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. एकीकडे समाजामध्ये अंधश्रद्धा, रूढीबाजी फोफावत असताना ममदापूर येथील ग्रामस्थांनी आध्यात्मिक आणि विज्ञानाच्या माध्यमातून गाव घडवण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे या मोक्षधामामध्ये भगवान शंकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करत विविध कार्यक्रम सुद्धा राबवण्यात येत असतात. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये GTP 73 फास्ट 256, सिटी केबल चॅनल 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.